श्री संत दामाजी मंदिर मंगलवेढा पंढरपूर जवळच आहे. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचे निस्सिम भक्त. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य आहे. स्वामी समर्थ महाराज जेव्हा मंगळवेढ्यात आलेले तेव्हा इथे आलेले. हे पंढरपूरपासून एक 17 किलोमीटरवर आहे. आपण दर्शन घेऊया. राम 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 राम. आता हे महाप्रसाद आता देतात तुम्ही? हो, महाराजांचा महाप्रसाद अखंड सकाळ संध्याकाळ महाप्रसाद चालू असतो. अरे वा. पहिलं दामाजीनं पहिल्यांदा ही चालू केली अन्नछत्र. तेव्हापासून तेव्हा 1788 मध्ये दुष्काळ पडला होता. लोक अन्न करून त्यावेळेस तरफड लागली होती. दामाजी पंताने आपल्या प्राणाची पर्वा न करता भाष्याची परवानगी न घेता सर्व जनतेसाठी अन्न पोटारे रिकाम करून दिले. तुम्हाला किती न्यायचे तेवढं न्या. आणि मग आजूबाजूचे लोक हजारो लोक येऊन ते गंगा जमुना जी पेव होती ती पेव त्याने लुटून नेली आणि दामाजी पंतांना त्यावेळी लाखो लोकांचे प्राण त्यावेळेस केले. स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आणि स्वामी समर्थ महाराज इथले एकाचार्य इथले एकूणही 14 संत झाले. 14 संतांची भूमी आहे ही. म्हणून मग दानोपात्रा इथली, टोकावा इथली, कर्मामेळा इथली, त्यांची पत्नी इथली, म्हणजे असे एकूण स्वामी समर्थ महाराजांचं या ठिकाणी 14 वर्ष वास्तव्य होतं. त्याच वेळेस खंडे सीताराम महाराज या ठिकाणी त्यानंतर आता ते खंडी लागली. असे एकूणही 14 संतांच्या भूमीची आणि या मंगळवेढ्यामध्ये अतिशय कसदार असे ज्वारीचं उत्पन्न होते. असं एकदा जर मंगळवेढ पिकलं आता महाराष्ट्राची ज्वारी खाती पुढे कसदार आणि काळी जमीन आहे. अतिशय उत्तम प्रति ज्वारी या ठिकाणी तयार. नाव काय? माझं नाव मच्छिंद्र मारुती गायकवाड. इथं मी सेवक म्हणून इथे सेवा करतो. आणि संपर्क नंबर? संपर्क 940 48 47 607. आणि माहिती पण द्या म्हणजे त्याला हे अमित सुरेश सामंत तुमचं वैयक्तिक आहे का? युट्यूब वर करतो म्हणजे भक्तांना अजून कळतं. बरं. आता हे मंदिराचं जीर्णोद्धार चालू आहे. किती वेळ लागेल आता? 1 वर्ष वर्षभर लागेल. अतिशय उत्तम प्रतीचं बांधकाम चालू आहे. पूर्ण दगडी बांधकाम आहे. दगडी बांधकाम. अच्छा. आणि हाईट 5-7 फूट हाईट वाढवलेली आहे. पहिलं जमीन लेवलला होतं त्यामुळे रोडचं पाणी मंदिरामध्ये येत होतं आणि मंदिरामुळे येत छत्र सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमाला 12 महिने अन्नक्षेत्र चालतं. आषाढ वारी, कार्तिक वारी या टायमाला कर्नाटकात येणार. कार्तिक वारीला कर्नाटकात येणारे कमीत कमी 1 लाख लोक असतात. 1 लाख म्हणजे दिंड्या येते त्या 1000ची, 500, 200, 1000, 500, 200 असे 5 दिवस दिंड्या चालतात. पूर्ण कर्नाटक आम्हाला इथून जे कमीत कमी 14 किलोमीटर अंतर आहे बाउंड्री. इथून येणाऱ्या दिंड्याला आम्ही पूर्ण मिष्टान्न जेवण देतो त्यांना. भात, सार, मिष्टान्न म्हणजे गोड जिलेबी, कधी लाडू, शिरा, ज्वारीची भाकरी असते आमच्या इथं. बरोबर. अच्छा, ज्वारीची भाकरी. आणि चोकामेळा इथले त्यांचं गाव दामाजी पण चोकामेळा, कानोपात्रा, अक्कलकोट स्वामी महाराजांचं 12 वर्षाचं वास्तव इथं. इथून पुन्हा गेले अक्कलकोटला. आणि इथे होते वास्तव. इथं दामाजी पंताचं हे होतं वास्तव्य. आणि इथून एक 5 मिनिटाच्या अंतरावर चोकामेळा. तिथून 5 मिनिटाच्या अंतरावर कानोपात्रा. आणि तिथून थोड्या अंतरावर स्वामी समर्थ आहे. पुढे नतीबुवा इथले, एकाचार्य इथले, गेबी साहेब इथले, अरविंद आर्वीकर महाराज इथले, असे एकूण 14 संतांच्या पवित्र झाले. आणि तुमचे म्हणजे जे मंगळवेढ्याला जे नाव जे म्हणजे प्रसिद्ध केलं, प्रल्हाद शिंदे मूळ मंगळवेढ्याची, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, प्रल्हाद शिंदे मंगळवेढ्याची. सुंदर असं संतांची अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे राजतो पात्र दया करिता पुण्यराशी. नमस्कार माझा श्री पुंडलिका श्री ज्ञानदेव दामाजी पंत महाराज की जय. वासुदेव.
कुलूप लावलं समाधी आणि इथे तुम्ही हे केलं आमच्या इथं अखंड होती चालू आहे. अखंड 12 चालू अखंड. त्यात खंड नाही. मग त्यात महाभारत आलं, रामायण आलं, पांडव प्रताप आला, रामजी आला, जे जे ग्रंथ आहे ते संपूर्ण ग्रंथ जिथं पारायण अखंड चालू आहे. हे मंदिर तुम्ही आता आणि हे दामाजी पंतांचं मंदिर म्हणजे तात्पुरते या ठिकाणी हे व्यवस्थित केलं. ही दामाजी आणि मागं अच्छा महाराज हे दामाजीपर्यंत महाराज. ही मोठं दामाजी. अच्छा अच्छा जे पादुका आहेत ते. हा पाच आणि विठ्ठल रुक्माई त्यांच्या पाठीमागे. रामाजी पंथासाठी विठू महाल झाला आणि त्यांना सोडून अच्छा अच्छा चोखा मेळाला उजवा घालायचं. उजवा घातले की किल्ला येतोय. किल्ल्याला उजवा घालायचं. काशी हेमाडपंथी फार जुनं मंदिर आहे. आज सोमवार आहे आणि ज्या दामाजी समाधीच्या पाठीमागून गेल्यानंतर 5 मिनिटाच्या अंतरावर चोखा मेळा. चोखा मेळाला उजवं घालून गेल्यानंतर एक किल्ला लागेल. किल्ल्याच्या पाठीमागं काशी विश्वनाथाचं फार जुनं मंदिर हेमाडपंथी आहे. अच्छा फार पूर्ण दगडी म्हणजे हेमाडपंथी फार जुनं म्हणजे पूर्ण रेखीव दगडातलं आहे. तुम्ही वरचं ते बघा म्हणजे शिखराच्या खालची बाजू ती पूर्ण दगडात आणि रेखीव काम. अच्छा आणि काशीविश्वनाथ दर्शन झाल्यानंतर बाहेर आले काशीविश्वनाथ उजवं घातलं की उजवं घालून गेले 5 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला कानोपात्राचं मंदिर भेटेल. अच्छा. छोटंसं मंदिर आहे जिथं कानोपात्र राहत होती ती. आणि थोडं रिटर्न आलं उजव्या हाताला वळायचं. उजव्या हाताच्या रोडला आल्यानंतर स्वामी समर्थाचं जिथं 12 वर्ष वास्तव्य होतं. अच्छा जिथं 12 वर्ष वास्तव्य आणि पाण्याची सोय नव्हती त्या टायमाला पाणी आहे म्हणून सांगितलं त्या जोशी काकाने स्वामी समर्थ. तर कसं काय म्हणलं विहीर कड आहे तर इथे विहीर आहे. तिथे कडेला लघुशंका केली. अच्छा तर लघुशंका केल्यानंतर पाण्याची विहीर जमीन लेवल पाणी स्वामी समर्थन स्वामी समर्थ बरोबर. तिथं विहीर आहे तुम्हाला बघायला मिळते आणखी विहीर. एकदा नंबर घेऊन द्या. नंबर घ्या काही आणि 15 ते 20 वर्ष झालं अन्नक्षेत्राकडे आहे. हा. मी धनाजी जगन्नाथ देवकर दामाजी अन्नक्षेत्र मंडळ मंगळवेढा याचे 15 ते 20 वर्ष झाले सेवा करतो. आणि कॉन्टॅक्ट नंबर तुमचा. माझा नंबर 8329 123 223. अच्छा धन्यवाद धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण धन्यवाद. जय जय रामकृष्ण राम राम. जय श्रीराम. जय श्रीराम जय श्रीराम. रामाचं इथेच नाव आहे. जय श्रीराम जय श्रीराम. भारताचा शोभाली श्रीरामाचं मंदिर बनलं आहे. वनवासाला आता झोपडीत ना आता मंदिरामध्ये गेलं. नाही खरंच छान खरंच छान. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. दर्शन घेता येतं. दर्शन घेतो गोपाळ बरोबर. हो येऊ हो जेवकर इथे दर्शन घ्या. फोटो घ्या. मुंबई राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. राम कृष्ण हरी जय जय राम हरी. राम कृष्ण हरी जय जय राम हरी. पहिलं आपलं जुनं मंदिर इथंच होतं आणि पूर्ण जमिनीच्या खाली गेलं होतं. त्यामुळं आता जीर्णोद्धार करायला लागलोय. आपलं बांधकाम कमीत कमी 1 ते 1.5 कोटीच्या आसपास त्याचा खर्च आहे बांधकामाचा. आणि हे लोकवर्गणीतून चालू आहे.
बांधकाम हे सहकर्ज म्हणजे लोकवर्गणी, ज्या लोकांनी वर्गणी दिली त्या वर्गणीचं बांधकाम चालू आणि पूर्ण दगडी काम, अच्छा, पूर्ण दगडी. मंदिराचं असं होणार आहे निर्माण. आता बांधकाम सध्या चालू आहे आणि समोर इथे मंदिराचं काम सुरू आहे. सभागृह आहे म्हणा, सभागृह मंदिर इकडे आणि इथे मूळ मंदिर जे इथे समाधी मंदिर आहे महाराजांचं. हां, इथे अच्छा इथे मंदिर होणार, म्हणजे पुढे घेणार. सध्या बांधकाम चालू आहे. हे पुरातन मंदिर आहे रामाजी मंदिर यांचं. श्री काशी विश्वेश्वर मंदिर, श्री काशी विश्वेश्वर मंदिर आणि इथे श्री नामाजी पंत यांची जुनी समाधी, श्री संत दामाजी पंत यांची जुनी समाधी आहे इथे. श्री स्वामी समर्थ या इथे तुम्ही पाहू शकता. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. भाग्यवान आहेत, खरंच भाग्यवान आहेत. म्हणजे स्वामींची, दामाजी संत श्री दामाजी पंतांचे आशीर्वाद आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आहे. म्हणजे पुण्याचं तुम्ही काम करताय. तुमचं नाव सांगा. आपलं नाव काय साहेब? नाव सुरेश मल्लाजी नरवडे. अच्छा, ते तुम्ही सगळे टीम आहात पूर्ण? टीम आहे हे सगळे. दगड इथं येऊन घडवले, नांदेडहून दगड आले. अच्छा, नांदेडहून दगड आणली. आतली ते दोन बांधकाम आहे ते होतं, ते मंदिराचं, ते आतून वापरतं. या का? ते घडवून आले. नाही नांदेडवरून आले. नांदेड बांधणारे लोक आहेत सगळे. धन्यवाद. नांदेडहून आले सगळे. सुंदर काम, खरंच सुंदर आहे का? नशीबवान आहेत, हे आहेत, नशीबवान आहेत. हे आहेत सगळे. हे निवडून अच्छा, आले. तुम्ही तुमचं थोडं नाव सांगा, नंबर सांगा. बापूराव गुणाजी चोपवाड, अच्छा, आपला कंपोस्ट माळाकोळी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड. अच्छा, आपला नंबर मोबाईल नंबर 9421088810. दुसरा नंबर आहे 9657581055. धन्यवाद साहेब, धन्यवाद, खूप धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार साहेब. नमस्ते. इथे आता बांधकाम चालू आहे सध्या मंदिराचं. तर कोणाला निधी द्यायचे असेल, कोणाला डोनेशन द्यायचे असेल तर तुमचा अकाउंट डिटेल किंवा नंबर, आपलं नाव आणि श्री दामाजी संस्था मंगळवेढा आणि आम्ही आनंदराव जावळे, मॅनेजर श्री दामाजी संस्था मंगळवेढा. माझा फोन नंबर देतो, फोन नंबरची कॉन्टॅक्ट करा. त्यानंतर मला अकाउंट नंबर डिटेल सगळं पाठवतो. माझा फोन नंबर 9730 371533. अच्छा, मग तुम्हाला संपर्क केल्यावर कोणी म्हणजे तुम्ही हो, डिटेल द्या. हो, डिटेल पूर्ण देतो. हां, धन्यवाद साहेब, धन्यवाद. नमस्कार. रामकृष्ण हरी. मी हरिभक्त परायण विठ्ठल तेंडकर पाटील, राहणार घरणिकी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. मंगळवेढ्यापासून पश्चिमेला घरणिकी हे 10 किलोमीटर गाव आहे. परंतु मला माझ्या वडिलांची तो छंद परमार्थाचा लागल्यामुळं मी जवळजवळ लहानपणापासूनच वडिलांनी मला सर्व शिकवलं. त्यामुळं मी पोथी वाचन, अर्थ सांगणं, कीर्तन, प्रवचन, रामायणाची अनेक पारायण आमच्या दामाजी मंदिरामध्ये आमच्या सहवासातून केलेली आहेत. तसं महाभारत सुद्धा आम्ही 3 पारायण केली. एक पारायण 4 वर्षाचं पारायण आहे आणि अशी पारायण एवढी केलेली आहेत. तर रोज मी 3ला मंगळवेढ्यात दामाजी मंदिरामध्ये येतो. 4:30 वाजेपर्यंत पोथी असते. 4:30 ते 5:30 वाजेपर्यंत हरिपाठ असतो आणि तो हरिपाठ करून गावी जातो. गावी सुद्धा माझ्या मंदिरामध्ये माझी ट्रस्टी आहे, तिथं सुद्धा परमार्थ चालू आहे. भजनी मंडळ आहे, महिला मंडळ, मी सद्गुरू महिला भजनी मंडळाचा अध्यक्ष आहे. हनुमान भजनी मंडळ किंवा हनुमान आमचं मंदिराची ट्रस्टी आहे माझ्या नावावर. असं मी परमार्थाशिवाय दुसरं काहीच करत नाही. दिनरजनी हाती धंदा आणि गोविंदाचे पोवाडे. एखादी दिवशी दुपारी पंढरपूरला जातो, कारण भगवंत आम्हाला जवळच आहे. त्यामुळे दुपारी पंढरपूरला जातो, बारीत उभा राहून दर्शन घेतो 3-3 तास. त्यानंतर 2 वाजता माऊलीच्या मठामध्ये 50 वर्षापासून रामायण चालू आहे. तिथं आमची जुनी माणसं आहेत, त्यांच्याबरोबर सुद्धा मी दररोज 4 दिवसाला 2 दिवसाला पंढरपूरला जातो पांडुरंगाला. तिथलं पारायण करतो.
संध्याकाळी घरी परत येतो. रात्री कुठेही लक्ष्मण शक्ती असो, कुठलाही सप्ताह असो, सप्त्याचं सुद्धा व्यासपीठ चालक मी आहे. हरिपाठ, काकडा, कीर्तन, प्रवचन, अगदी शास्त्रीय भजनाला सुद्धा मी 40 वर्षे पंढरपूरला रात्रभर फिरून मी काहीतरी अभ्यास घेतला. आमच्या काळामध्ये शिकवण्याची सुद्धा काही सोय नव्हती, त्याच्यामुळं आम्ही लोकांचं ऐकून हे शास्त्रीय भजन सुद्धा शिकलो आहे. वाडेकर म्हणा, अजून पुण्याचे ते आपले मोठे मोठे गाणाराचे साथ संगत आम्ही अजून जाऊन ऐकतो, करतो. आम्ही या परमार्थामध्ये एकदम रंग आहे. माझं वय 70 वर्ष असून मला एक 40 वर्षाच्या पोरासारखं तारुण्य, भगवंताची एक स्फूर्ती आणि भगवंताचा एक अनुभव, आपल्याला अनुभव आल्या अंगात ते या जगात शिकवताचे. अशा प्रकारचं काय भक्ती त्याच्या वाटा मज दावाव्या सोबटा तुकाराम महाराज म्हणतात. त्याप्रमाणे आम्हाला भक्तीची वाट काय आहे हे आम्हाला समजलेलं आहे. पण बुडते जण देखे डोळाने येतो कळवळा म्हणून या, पण जग सध्या या मार्गाला नाही. कारण काय परमार्थ, काय परमेश्वर, काय भगवंत हे कुठं पाहावा, कुठं आहे हे जगाला कळत नाही. अनेक या ठिकाणी असणारे धर्माचे पालन करणे पाकांड खंडन, वीज वाढवा वया नाम हेच आम्हा करणे काम, हे संतांच्या उपकाराप्रमाणे सध्याचं जग कलियुगामध्ये सगळं या वाम मार्गाने चालू आहे. पण धर्माचं पालन करणं हे महत्वाचं, आणि ते संत होऊन करतात. आले उपकारासाठी घरच्या वैकुंठी, आम्ही वैकुंठवाशी आलो याच कारणाची बोलिले साच भावे ऋषी वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग, आणि उचिष्टाचा भाग शेष उरला असे. अशा प्रकारचे या संतांचं महान कार्य आहे. आमच्या माऊलींनी, आमच्या तुकाराम महाराजांनी महागंदी जे एवढं कष्ट सोसलं आणि तुम्हाला आम्हाला या ठिकाणी हा भक्तीचा मळा दाखवून दिला, त्यामध्ये सुख आहे. पण परमार्थामधलं सुख हे प्रपंचामध्ये नाही. म्हणून लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरजार हरिविनं. सुखच कुठं आहे माणसाला कळत नाही. कारण स्वर्गीच्या अमरी जिताती देवान वृत्ती लोकी व्हावा जन्म आम्हा, आम्ही मात्र म्हणतो आम्ही वैकुंठाला जावं, आम्ही स्वर्गाला जावं. काय तिथं आहे स्वर्गात? आयतं बसावं. पण भक्त नाम आणि या ठिकाणी असणारा हे देव या मृत्यू लोकांमध्ये या ठिकाणी असणारा आपल्याला हे मिळतं. हे अनुभव आल्या अंगा हे या जगवात सकीत असे. अशा प्रकारचं माझं थोडंसं या ठिकाणी तुम्ही मला प्राधान्य दिलं, माझी थोडी मुलाखत घेतली, त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. पांडुरंग हरिवासुदेव सही सामाजिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. दामाजी पंत महाराज की जय. वासुदेव हरी. वाचता येत नाही पण घ्यायचं सुद्धा फोटो तुम्हाला घ्यायचे. प्राणपापी साहेब तशीच कशी होता आता प्राणपापी असं ते आता त्यांचं भक्त निवास वगैरे केले, बांधून घेतलंय त्यांनी. असं कदम सर म्हणून आहे तो सीताराम महाराज. हे सीताराम महाराजांचं खर्डीचे जे सीताराम महाराज आहेत त्यांची इथं इथं त्यांचं वास्तव होतं मंगळवेढ्यात. अजूनही पालखी इथं येते. सीताराम खर्डीचे सांगोला तालुक्यातली खर्डी. बरोबर. हे इथे त्यांची समाधी समाधी इथे इथं आहे. अच्छा इथं त्यांचं वास्तव होतं. अच्छा 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 इथं बसायचे वगैरे मंदिरात आले की असं. अच्छा अच्छा. हा फोटो आहे बघा अलीकडचा. हा इथे फोटो आहे. हा तो फोटोच आहे सीताराम महाराज. बरोबर बरोबर. म्हणजे हे दत्त संप्रदाय मधलेच माणसं. अच्छा आता पाचशे अजून सुद्धा ते तिथं अन्नक्षेत्र सांगोला तालुक्यात गाव आहे. तिथं सीताराम महाराज गाणगापूरला यांची समाधी आहे इथे. त्या पुतळ्याचं घेतलं का बघा. हो हो. दामाजी पुतळा लोकांना कसं ज्याला वेळ नाही बघा ते दामाजी पुतळा म्हणजे ठाणे आहे. हे औदुंबराचं झाड आहे इथे समाधीच्या बरोबर खाली इथे पाहू शकता. श्री दामाजी पंत यांचं मूर्ती हे केलेली आहे. त्यांचा रूप तुम्हाला हा पद्धतीचा बरोबर बरोबर असे दिसायचे म्हणजे. आता हे पाहू शकता तुम्ही.
संत श्री दामाजी पंत. हे बरोबर हायस्कूल आहे इकडे मंगळवेढा. बरोबर समोर श्री दामाजी पंत मंदिर आहे. पाहू शकता.